श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा आता वाजलेले दुपारचे 2. माझं काम आत्ता 1 वाजेपर्यंत कंप्लीट झालं, कारण शिव सकाळपासून झोपलेली नव्हती. मग तिला झोपू घातलं थोडंसं, मग काम वगैरे करून घेतलं. तेवढं आई आल्या कामावरून आणि आई आता तिला खाली घेऊन बसलेले आहे. तुम्हाला दाखवते, बाहेर बसलेले आईन ते. तर चला तुम्हाला मी किचन वगैरे दाखवते कसा पसरला. मग बाकी अजून लावायचा, तर एकदा दाखवते तुम्हाला. तर बघा कलर छान असं मारून घेतलेला आहे. वरती पोटमाळेवरती सामान लावून दिलेलं आहे. इकडे रॅक लावलेलं आहे मी भांड्याचं. किचन वाटा हे आज एवढे मोठे भांडे घासले मी, खूप सारे भांडे होते आज. इकडे फ्रीज बघू शकता तुम्ही. इकडे आमचं मस्त असं देवघर बसलेलं आहे. देवघराला तर एवढी छान जागा आहे ना, आईला खूप आवडलं. एवढं छान आमचं देवघर बसलेलं आहे. तर देवघराचीच जागा ही, आणि देवघर मांडल्यापासून तर त्या घराला शोभाच आली. इकडे घडी वगैरे, अजून कॅलेंडर वगैरे बाकी लावायचं. आणि हॉलचा कलर पण झालेला आहे मारून. तर बघा हा 1 साईड एका भिंतीला मारलेला कलर. पिल्लूला जोडणी बांधली, झोक्याशिवाय तिला होतच नाही. आणि 3 साईडला हा कलर मारलेला आहे. अजूनही बघा कसा राडा आहे, पूर्ण पसारा. इथे पिल्लूसाठी करून ठेवलं. तर त्या टोपल्यातलं सामान बाकी अजून लावायचं, काही लावून ठेवलं आहे. बेडरूममध्ये पण ना एवढं हे आहे ना, तुम्हाला दाखवते. तर बघा यात मी कपड्याच्या गाड्या वगैरे घालून ठेवलेल्या आहे. कपाटात लावायचे अजून त्या, कारण कपाट खाली आणले होते, तर त्यामुळे सगळं पसारा झालेला आहे कपाटातला. पण तुम्हाला दाखवते तरी पण एकदा. बघा काय कपाटाची हाल आणि काय कपड्याची व्यथा झालेली आहे. आता याला पण 1-2 दिवस तर कसे पण लागून जातील पिल्लूला बघून. खूप सारे काम बाकी अजून. आणि इकडे बघा ड्रेसिंग टेबलमधलं पण सामान बाकी अजून लावायचं माझं. इकडे पण पोटमाळी पूर्ण पॅक केल्या आम्ही. आणि हे जे नाही तर माझी पिकोची मशीन आहे, ती पण वरती ठेवलेली. एक मशीन आहे खाली, तुम्हाला दाखवते आता. आई आणि शिव काय करताय. तर बघा आईने आत्ता केस वगैरे धुतलेले, कारण त्यांना लावायची आज क्रीम. केसांना काळं करायचं आहे. तर इकडं शिव बघा शिवणाला बसलेली मस्त. तिला तर बाहेर आता एवढं मस्त आले ना, छोटे दादा दीदी सगळे आलेले तिला आता भेटायला. वरती तर कोणी येत नव्हतं, कंटाळा करत होतं वरती यायला. आता खाली तर सगळेच बघा कशी बघती. तर यांचा काय खेळ चालीच राहतो. तर हा कलर तुम्हाला कसा वाटला हॉलमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. मला तर खूप आवडलेला. पिल्लू ए बाई, कोणापाशी गेली तू? दादा कशी गेली मुली पिल्लू? तिला आज तेवढं नवीन दिसायला लागलं. खाली कोणाजवळ आली हा पिल्लू? कोणाजवळ गेली तू? दादाजवळ गेली? हा म्हणते डोक्याने. आणि इकडे बघा आईचे केस लय ढोळे झाले होते बघा. आता त्यांना लावायची आम्हाला काळी मेहंदी आणि केस करायचे काळे. तर चला मग घरात आता पण मेहंदी लावायची ना. चल पिल्लू, का बसती दादाजवळ? बसती दादाजवळ. पोहून घेऊन खेळच पाहण्यात आली तो पाय तिकडे. बघा पहिले आता आईची केस वगैरे टाकलेले आता. इकडे आईचे केस विचारून घेतलेले मी. चला आता आपण आईला क्रीम लावून देऊ. तर बघा खूप असे ढवळे केस झाले त्या आईचे. पहिले मी थोडीशी लावून घेतली आणि नंतर मग विचारून घेतलं, कारण की विचारून घेतल्यानंतर सगळ्या लागतं. आणि इकडे शिव बघा कसा खेळ बघते मुलांचा. तर जगात तर नकोच म्हणे, जगातून जेव्हा काढलं तेव्हा शांत झाली बाई. हा आता बाहेर बघा
आईच्या मांडीवर बसून. तर बघा आईच्या छान असा केसाला क्रीम वगैरे लावून झालेली आहे, कारण यावेळेस तर पूर्णच पांढऱ्या केस झाले त्या आईंचे. खूप बसला गे. बोल पिल्लू. मला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता वाजलेले सायंकाळचे 6 आणि मम्मानं पोळ्या केल्या म्हणा. तू बस सांगतोस तू सांग. तर माझ्या पोळ्या वगैरे झालेल्या आहे आणि डाळ पण शिजलेली. वरण लावलेलं आज आम्ही फिक्क वरण करणारी आणि कोरडी मेथीची भाजी. हा ना बेटा. तिच्या पप्पाला खूप आवडते कोरडी मेथीची भाजी. का बनवते तू? घ्यायचं ते फोन घ्यायचा तुला? फोन घ्यायचं नडून दाखव त्यांना. नडून दाखव एकदा. दाखव नडून. नाही शारी आता नको नडू. तू सांग बरं पप्पाने काय आणलं तुला? काय आणलं? तर बघा शिवच्या पप्पाने किती छान आणलं तिला. तिलाचे आहे ना दात येतं वाटतं तिला. दात येत आहे तुला? दात येत आहे? अरे 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 कुठं पाहिलं कुठं बेटा? बघा खूप छान असं फुलाचं आणलेलं आहे. पण हो बेटा खाली नसते पण चोखणी. तिला अंगठा घालायची. अंगठ्यापेक्षा चांगली सवय ना. अंगठ्याची सवय लागत नाही. आणि कसं तिचं वस्क वगैरे येत असं किंवा खाजू येत असं तिच्या हिडीला तर नेहमी होऊन जातं बघा असं गेलं दातानंतर. आणि आज माझ्या पिल्लूला 5 महिने पूर्ण झाले. आजपासून तिला 6वा महिना लागला. आता बेटा 6वा महिना लागला तुला? तसं नको चिच्ची होईन शिकवलं बेटा. बोलते बेटा काही मावशी बोलते तुझी. माऊ बोलेल. दात खाऊन खाते दात खाऊन पूर्ण ताकद लावते पूर्ण लगे. हा ना त्याला कसं लावते कशी लागते खाऊ ना. आता तेवढी हुशार झाली ती की आपण पाणी प्यायला लागून आपल्या हातातला ग्लास वगैरे घ्यायला बघते. पहिले काहीच नव्हती घेत. आता लगे ग्लास ते सगळं घेते. ते पण तुम्हाला काय व्हिडिओमध्ये दाखवेल मी आता पाणी वगैरे पिलं ना तेव्हा मी काही शूट चालू नव्हता केला. म्हणजे तुम्हाला बघायला भेटला असता. लोक म्हणतात म्हणजे मुलगी खूप लवकर मोठी होते. तर त्यांच्या बोलण्यात एवढा विश्वास बसत नव्हता. म्हणजे माझी मम्मी पप्पा माझी सासू सगळे म्हणायचे. असंच विषय निघला की म्हणायचे लेकीची जात कशी लवकर मोठी होती. लेकापेक्षा समज पण खूप येते तिला. माझं पिल्लू ना आज 5 महिने पूर्ण झाले. मला असं वाटत पण नाही की 5 महिने पूर्ण झाले म्हणून. असं वाटतंय आता तर झाली ती. आता 1 महिना झाला हिला. हा ना बेटा हुंकाळी पण ती आपण बोलायला लागल्यावर. हा ना सांग बरं सांगताना सांग तिला 5 महिने पूर्ण झाले म्हणून. म्हणजे किती लवकर लेकरू मोठं होतं. तिच्या पप्पा तिला अजून एक गिफ्ट आणलेलं आहे. ते पण मी तुम्हाला लवकर दाखवेल काय गिफ्ट येतं. पिल्लूसाठी स्पेशल गिफ्ट आणलं तिच्या पप्पानी. खाली मावशी राहत होते ना त्यांना पण मी तुम्हाला लवकरच दाखवेल. 1-2 ताईंनी कमेंट केली तुम्हाला की खाली कोण राहायचं. तर ते मी तुम्हाला दाखवेल लवकरच. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कोण आलं बेटा? कोण आलं घरी? पप्पा बाबा आले तुझे बाबा. बापू केस किती खुशी झाली तिची पप्पा घरी आले. चाल बाई चाल बाई इतकी खुशी इतकी आम्ही नव्हतो का आतापर्यंत घरी. हा पिल्लू चाल पिलू चाल मग आपल्या जवळ चाल बाई. मोठं नाही तू माझ्या चाल तू. केस ओढतो दाढीचे. कोण आलं? कोण आलं पिल्लू? अरे बापरे पप्पा आले तिची घरी. पप्पा आले खुशी होती तिची पप्पा घरी आलं. अरे बापरे कस करते? तिच्या पप्पानी तिच्यासाठी स्पेशल बघा काय आणलं तर रूम हीटर. एवढी गरम हवा देतं ना रूमच गरम केली डायरेक्ट. थंडी वाजत होती तुला? आता नाही वाजत थंडी. आता स्वेटर बी घालायचं काम नाही आम्हाला. ती टोपी ते ठेवत होती म्हणून तिच्या पप्पाने लगेच तिला रूम हीटरच आणून दिलं. काय आणलं बेटा तुला पप्पानी? काय आणलं? कस करते? तिच्या पप्पाचे केस तर लयच आवडते तिला. हो की नाही बेटा? लयच आवडते केस. जाऊ दे.